सूर्यकांत, मी दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर BCA सेकंड इयर या वर्गात शिकत आहे. मी श्यामची आई ही कादंबरी आत्मकथन केली आहे. श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिलेली अतिशय भावनिक, प्रेरणादायी आणि आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. यामध्ये एका आईच्या त्यागमय जीवनाची आणि मुलावर केलेल्या संस्काराची हृदयस्पर्श कहाणी आहे. ही कथा श्याम नावाच्या मुलाभोवती फिरते, जो प्रत्यक्षात लेखकच आहे. श्याम हा कोकणात राहणारा गरीब पण सुसंस्कारित मुलगा आहे. त्याची आई एक अत्यंत प्रेमळ, समजूतदार आणि त्यागी स्त्री आहे. तिने प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलाला योग्य संस्कार देण्याचा प्रयत्न केला आहे. कथेमध्ये 40 रात्रींच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये श्याम आपल्या आईबद्दलच्या आठवणी सांगतो. त्या आठवणींमधून आईचा प्रेमळ स्वभाव, तिचा त्याग, कष्ट, कुटुंब प्रेम, धार्मिकता आणि मुलावर असलेले अमर्याद प्रेम हे सर्व चित्रण केले आहे. श्यामच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. त्याचे वडील कर्जबाजारी होते. या सगळ्या स्थितीतही आईने कधीच हार मानली नाही. ती उपाशी राहून मुलाला जेवण द्यायची, कोणाकडेही मदत मागायची नाही. आई श्यामला नेहमी प्रामाणिकपणा, स्वावलंबन, साधेपणा आणि इतरांची मदत करण्याचे महत्त्व शिकवते. श्यामच्या प्रत्येक कृतीत तिच्या संस्काराचे प्रतिबिंब दिसते. आई आणि श्याम यांचं नातं अत्यंत हळवं आणि गहरं आहे. श्यामचं कुठल्याही प्रसंगी आईपासून लांब जाणं त्याला असह्य होतं. तो तिच्या शब्दांचा जीवनमंत्र मानतो. आई देह देते आणि मनही देते. आई देह देते आणि मनही देते. जन्मास घालणारी तीच आणि ज्ञानही देणारी तीच. पुस्तकाच्या शेवटी श्यामच्या आईचा मृत्यू होतो. तिच्या मृत्यूनंतर श्याम एकटा पडतो, पण तिच्या शिकवणीवर चालण्याचा निश्चय करतो. या कादंबरीमधून लेखकाने असा संदेश दिला आहे की आई ही प्रत्येक घराची खऱ्या अर्थाने देवता असते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुमे नमः. कष्ट, त्याग, प्रेम, संयम या गुणांचा आदर्श श्यामची आई यामध्ये पाहायला मिळतो.